कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेंड मावशे सुजा ये बस 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 बस. हे काय पाठवलं मला? अरे ते म्हणजे लवकर ये म्हणून तो मेसेज आहे. काय म्हणतात ते स्माइली स्माइली ते पाठवलंय. बंट्याने मला फोन वापरायला शिकवलंय आता. याचा काय अर्थ होतो माहिती का तुला? नाही काय रे. असलं काही बी पाठवत जाऊ नको परत मला. आई पाठवते आपली. अरे पण काय आहे ते? काय आहे? प्रेमात असलेली पोरपोरी जी एकमेकांना पाठवतात ना ते. मला पाठवलं ठीक आहे, दुसरं कोणाला पाठवू नको. बरं बाबा नाही पाठवणार. मी तुला ना चहा कर. नको राहू दे तुझा चहा. माहिती मला तुझा चहा कसं बनवते ते. कारण एवढा वाईट बनवते होय मी? बघ नाही तर काय चवना धाव तुझ्या चहाला. बरं मला सांग, एवढ्या गडबडीत मला इथं कशाला बोलवलं? ऐक ना बाळा, अरे इथं आल्यापासून ना माझं डोसकच फिरल्यागत होतंय बघ. बघतोस ना आता कशी राहते मी. कशी राहते म्हणजे? साडी तर चकाचक नेसली तू. अरे फक्त साडी चांगली आहे तुझ्या, ती बी रुक्मिणीने दिली होती मला. पण आता हे सगळं घर बघतोस ना कसं पसरलंय. मला राहूशीच वाटत नाही तुझ्या इथं. तिथं राहायची सवय झाली ना तुला आता. काय सांगू तुला, ते दिवशी मी तुला बोलले नाही काय, पण तुला माहितीये का त्या अर्जानं ना मला धमकी दिली आणि घरातून हाकललं. वाटलंच होतं मला तू अशी स्वतःहून काय बाहेर पडणार नाही घराच्या. अरे हसतोस काय? अजून काय काय म्हणला माहितीये का? म्हणला बंट्याला मारून टाकीन आणि तुम्हाला गायब करीन. मग मी काय करणार, घाबरले ना आले इकडं निघून. मावशी तुझ्याच पापाची फळ ती. होय का? माझ्या का? आप्पी आणि अर्जुन घरात नको राहायला हे फक्त मलाच वाटत होतं का? तुला बी वाटत होतं का नाही? तुम्हाला मी त्या दिवशीच रात्री सांगितलं होतं, आता काहीच होऊ शकत नाही, गप बसायचं. योग्य वेळाला बघू काय करायचं ती. पण सुजा, मला ना एका गोष्टीचं लय वाईट वाटलं बघ. त्या दिवशी मी घर सोडून जात होते, पण तू एका शब्दाने बी म्हणला नाही मावशी जाऊ नका म्हणून. आता ऐक, मी राजकारणी आहे, मी जनमताच्या बाजूने जाणार आहे. आणि तशी तू सगळ्यांना नको नकोच झाली होती तिथं, आणि मी थांबा म्हणून काय करू आता? बघ बघ कशी भाषा बदलायला लागली आता तुझी. आता मी फक्त माझंच बघणार आहे, दुसऱ्या कोणाच्या भानगडीत पडणार नाहीये. आणि काय ग, ती गरोदर असताना किती काय काय बोलली तिला तू. आता बरं ना तुला तिचा पुळका यायला लागलाय. मला कोणाचा पुळका आला नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचंय की आता आपण तिला काहीच करू शकत नाही, त्यामुळं शांत बसायचं आणि योग्य संधीची वाट बघायची. बघा ना संधीची वाट बघा, तवर त्या पिन तो अर्जा सगळं घर ताब्यात घेत्याल. आणि आता तो काय, आता पोरग व्हायला लागलंय, सगळं त्याच्या नाव करत्याल आणि मग बस तू बोंबलत. मावशी तुला आज नाही ओळखत मी, पण एक सांगतो, तुझ्या अशा पिनावर मला काही फरक पडणार नाहीये. अरे काय पिना बिना मारत नाही बाळा, तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी. तुझं बघ आधी, आणि जमलं तर त्या बंट्याचं लग्न लावून दे, नाहीतर वाया जाईल ती. का तुझ्या इतकं इतकं पारख्यासारखं बोलायला लागला का लगेच तू? ए मावशी उगं नाटकं करू नको. आपलं परका का भानगडच नाहीये. त्या आप्पीनं अर्ध्याची नांगी ठेचायची होती म्हणून आपण एकत्र आलो होतो. आता झालं सगळं, देवशे सोडून. म्हणजे तुझ्या नादाला लागलं तेच चुकलंय माझं. येतो आणि परत मला इकडे बोलवू नको. अरे सुजा सुजा ऐक ना सुजा. अरे सुजा माकड्या, आता सगळं झाल्यावर हात काढून घेतो होय रे. दम जरा, तुझी बी कशी वाट लावते ना बघच आता. अप्पे तू अशी दिसशील ना ग. असं नाही म्हणायचं, हात खाली घे. हा पण आतापर्यंत बाळाची वाढ झालेली असते ना एकदम अशी ओके मध्ये. अर्जुन त्या ताईंना ना 8वा महिना सुरू असेल आता, आणि त्यांना तारीखही दिली असेल. हा का? आई ग खूप धडपड असणार आहे बाळ बघा. ताई चांगलं आहे की मग.
म्हणजे तुम्हाला नक्की म्हणायचे तरी काय? अहो म्हणजे आतापर्यंत बाळाची वाढ पूर्णपणे झाली असेल आणि त्या आतमध्ये हालचाल करते ना, इले भारी गोष्ट आहे. काय दादा तारीख दिली का? हा, पुढच्या महिन्यातली तारीख दिली आहे. हा चांगलंय. वहिनी व्यायाम करताय ना? व्यायाम? हा व्यायाम केला पाहिजे, म्हणजे थोडंफार चाललं पाहिजे, असं हातापायाची जरा स्ट्रेचिंग बिचिंग करायची. आतापासून केलं ना की डिलिव्हरीच्या टायमाला बरं पडतं. होय. हो म्हणजे डॉक्टरांना पण विचारा की, ते पण सांगतील ना. तुम्हाला कुठून कळालं हे? अहो ते मोबाईलवर इंटरनेटवर असतं ना सगळं, मी आपलं वाचत बसतो. पण त्याच्या विश्वास ठेवायचा का? विश्वास ठेवायचा असं नाही काय, पण ते वाचायचं आणि डॉक्टरांना विचारायचं की बाबा मी हे करू का यातलं. बघा बघा काहीतरी शिका त्यांच्याकडून. बास झालं आता. त्या नवऱ्या बायकोंमध्ये काय भांडण लावायचेत का? पण आता मी काय केलंय? तू काही केलं नाही. सगळेच नवरे तुझ्यासारखे नसतात. थांब जरा. बायको असते का अशी? जून अशा जगा वेगळ्या नवऱ्या बायकोचं पोरगी जगा वेगळं असणार रे. मग आपल्या शेवटी आपलं बाळ आहे ते. शहनशाह आणि आप्पीचं बाळ जगा वेळच असणार ते. शेवटी हॉटस्पॉट देण्यापासून प्रवास सुरू झाला. बस तू ना. मॅडम तुमचा नंबर आलाय. चला चल चल. डॉक्टर येऊ? हो या या. नमस्कार. अरे अर्जुन, आज तुम्हाला याची गरज नव्हती. आज युरिन टेस्ट करायची आहे. नॉर्मल रुटीन चेकअप आहे. मी तेच म्हणलं होतं त्याला, पण नाही डॉक्टर, आधीच माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मला आपल्याला एकटं नाही सोडायचं. वेळ नाही म्हणजे? अहो म्हणजे आधीच 2 महिने झालेत ना असं. बघू फाईल बघू. हा तसं बाकी सगळं ठीक आहे. पथ्य पाळताय ना तुम्ही अपर्णा मॅडम? पथ्य पाळते की. आणि मी एकटीच नाही, आमचं अख्खं घर पथ्य पाळतंय. म्हणजे? हो म्हणजे अर्जुनने अख्ख्या घराला सांगून ठेवलंय जे आप्पी खाईल तेच तुम्ही खायचं म्हणून. बापरे अर्जुन, जरा सांभाळून बरं का. नाही आता कसलं आलंय सांभाळून बिंबाळून. अपर्णा मॅडम तुम्ही जाऊन युरिन टेस्ट करून घ्या. आणि हो त्याआधी मला एक बोलायचं होतं. मल्टीव्हिटॅमिन्स गोळ्या असतात त्या आपण सुरू करूयात का? हो. त्या गोळ्या मला मागवून घ्यायला लागतील, कारण जर पेशंटचं हो असेल तरच आम्ही त्या मागवू शकतो. असं का डॉक्टर? कारण त्या जरा कॉस्टली असतात. नाही घ्या, मागून घ्या. नाही 1 मिनिट अर्जुन. तुम्ही मागून घ्या. मला माझ्या आप्पीला आणि बाळाला बेस्ट ट्रीटमेंट द्यायची. बरं मी मागवते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.